चला एका अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण अशा प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या या सादरीकरणात आपण इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील आजाण आम्ही तुझी लेकरे या कवितेच्या विश्वात डोकावणार आहोत. लहान मुलांच्या साहित्यात शब्दांची गुंफण कशी असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखादी कविता तालासुरात गाण्यासाठी किती पूरक असते हे आपण आज पाहणार आहोत. ही कविता केवळ शब्दांचा खेळ नाहीये, तर ती एक लयबद्ध यात्रा आहे जी एका छोट्याशा जीवाला या अवाढव्य विश्वाशी जोडते. आता एक विचार करूया. एक अगदी साधी सोपी लय किंवा ताल लहान मुलांच्या मनाला हे अथांग विश्व समजून घ्यायला कशी मदत करत असेल? जेव्हा आपण लहान मुलांना निर्मिती किंवा समानता अशा मोठ्या संकल्पना शिकवतो ना, तेव्हा नुसते जड शब्द वापरून चालत नाही. तिथे खरी जादू असते ती संगीताची आणि तालाची. एक सोपी लय या कठीण संकल्पनांना अशा एका साच्यात बसवते की त्या सहज लक्षात राहतात आणि अगदी गाता गाता नकळतपणे मनावर कायमच्या कोरल्या जातात. भाग 1. मुले आणि पिता. ही कविता लहान मुले आणि जगाचा निर्माता यांच्यात एक पायाभूत नाते कसे जोडते ते आपण पाहूया. अजाणा आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझ नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा. विचार करा, जेव्हा मुले वर्गात या ओळी एका सुरात आणि ठेक्यावर गातात तेव्हा प्रत्येक शब्दाचा उच्चार अधिक स्पष्ट होतो आणि कवितेचा भाव थेट हृदयाला भिडतो. यामधील यमकाची गंमत बघा. पिता आणि कथा हे दोन शब्द केवळ ऐकायला सारखे वाटत नाहीत, तर ते एक छान संगीतमय वर्तुळ तयार करतात. पिता म्हणजे आपला निर्माता आणि कथा म्हणजे त्याचे गुणगान. याच यमकामुळे दुसऱ्या इयत्तेतील मुलांना ही कवी गाताना खूप मज्जा येते आणि पाठांतर न करताही कविता अगदी ओठांवर राहते. इथे ना एक अतिशय सुंदर विरोधाभास दडलेला आहे. एका बाजूला आहेत अजाण लेकरे, म्हणजे अगदी निष्पाप मुले ज्यांना या जगाची फारशी समज नाही, आणि दुसऱ्या बाजूला आहे सर्वांचा पिता, म्हणजे सर्वज्ञ आणि अमर्याद असा निर्माता. हाच विरोधाभास कवितेचा खरा गाभा आहे. यातून मुलांच्या मनात एक प्रकारचा आदर आणि विश्वाबद्दलचं एक आश्चर्य निर्माण होते. आपण किती लहान आहोत आणि हे विश्व किती अफाट आहे याची जाणीव यातून होते. भाग 2. निसर्गातील सुंदर रूपे. वैयक्तिक नात्याकडून आता आपण निसर्गाच्या विशालतेकडे वळूया. सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी घुरे वासरे, तुझीच शेते, सागर डोंगर, फळे फुले पाखरे. निसर्गातील घटकांची एवढी मोठी यादी आहे, पण लईमुळे ती कुठेही कंटाळवाणी वाटत नाही. उलट हा ताल या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी एक भारी साधन म्हणतो. गात गाता संपूर्ण निसर्गाचं चित्रच मुलांच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की या कवितेतील शब्दसंपदा खूप समृद्ध आहे. सूर्य, चंद्र, गुरेवासरे, शेते, सागर, डोंगर, फळे, फुले आणि पाखरे ही फक्त शब्दांची यादी नाहीये बरं का. हे शब्द कानावर पडताच मनात त्यांची किती स्पष्ट चित्रे उभी राहतात. अगदी परिचयाच्या शब्दांमधून लहान मुलांना या निसर्गाच्या अमर्याद पसाऱ्याची ओळख होते आणि ते या सगळ्या गोष्टी आपल्या कल्पनेत पाहू शकतात. या रचनेत पुन्हा एकदा यमकाची किमया पाहायला मिळते. गुरेवासरे आणि पाखरे, जमिनीवर चालणारे प्राणी आणि आकाशात स्वच्छंद उडणारे पक्षी, या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टींना या यमकाने एकाच सुरात बांधले आहे. निसर्गातील एवढी मोठी विविधता एकाच लयबद्ध गाण्यात किती सुंदरपणे गुंफली आहे, नाही का? भाग 3. सर्वांवर समान माया. आता आपण निसर्गाकडून विश्वनिर्मात्याच्या सर्वव्यापी अस्तित्वाकडे आणि सर्वांवरील समान प्रेमाकडे वळूया. अनेक नवे तुला, तुझे रे 10 दिशांना घर, करीसी देवा सारखीच तू, माया सगळ्यावर. या ओळी अतिशय शांत आणि लयबद्ध पद्धतीने एक महान संदेश देतात. इथे कोणताही भेदभाव नाही, तर फक्त निष्पक्षपाती आणि सर्वांवर असलेल्या प्रेमाची भावना आहे. ही लय मनाला एक प्रकारची शांती आणि सुरक्षिततेची जाणीव करून देते. 10 दिशांना घर यातील 10 हा आकडा खूप काही सांगून जातो. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि वर आणि खाली अशा एकूण 10 दिशा. याचा अर्थ असा की संपूर्ण विश्व, याचा प्रत्येक कोपरा हे त्या निर्मात्याचे घर आहे. या साध्या ओळीतून परमेश्वराचे अमर्याद स्वरूप बालमनावर अतिशय सहजपणे बिंबवले जाते. आणि संगीत आशयाला कसे बळ देते हे यातून उत्तम प्रकारे दिसते. घर आणि सगळ्यावर हे यमक बघा. घर हे सुरक्षिततेचे प्रतीक आहे आणि ती सुरक्षितता सगळ्यावर समान आहे.
सार्वत्रिक समानता आणि निवारा या मूळ विचाराला संगीताच्या माध्यमातून किती सुरेख दुजोरा मिळतो. भाग 4. जीवनाची 3 महत्वाची मूल्य. केवळ निरीक्षण नव्हे तर ही कविता आता थेट आचरणात आणण्यासारख्या मूल्यांकडे वळते. खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी, हौसे एवढी पूर्वी देवा, हीच एक मागणी. या अंतिम ओळी अतिशय उत्साहात गायल्या जाव्यात अशाच आहेत, कारण हा या संपूर्ण गाण्याचा अंतिम उद्देश आहे. हे फक्त देवाकडे मागितलेले काहीतरी नाहीये, तर स्वतःशीच केलेला एक संकल्प आहे, एक वचन आहे. या एकाच कडव्यात जीवनाचे 3 अत्यंत सोपे पण महत्वाचे टप्पे दिले आहेत. पहिला टप्पा खूप शिकावे म्हणजेच भरपूर ज्ञान मिळवावे. दुसरा टप्पा काम करावे म्हणजेच कष्ट करण्याची नेहमी तयारी ठेवावी. आणि तिसरा टप्पा प्रेम धरावे मनी, मनात सर्वांबद्दल आपुलकी आणि प्रेम असावे. एक यशस्वी आणि साधे आयुष्य जगण्यासाठी यापेक्षा उत्तम शिकवण ती काय असू शकते. या संपूर्ण लयबद्ध प्रवासाचा शेवट मणी आणि मागणी या यमकाने होतो. मनात धरलेला एक चांगला विचार आणि देवासमोर केलेली ती अंतिम मागणी, या दोन्ही गोष्टी या यमकामुळे एकरूप होतात. संगीताच्या आणि अर्थाच्या दृष्टीने कवितेचा हा एक अत्यंत परिपूर्ण आणि समाधान देणारा शेवट आहे. शेवटी जाता जाता आपण एक विचार नक्की करूया. या कवितेत उल्लेख केलेल्या निसर्गाचे असेच बारकाईने निरीक्षण करून आपण आणखी कोणकोणते धडे शिकू शकतो. लहान मुलांच्या साहित्यात विश्वाची आणि जीवनाची अत्यंत मौल्यवान तत्वे लपलेली असतात. गरज असते ती फक्त तालासुरात ती अनुभवण्याची. या कवितेतील लय आणि साधे विचार आपल्याला असेच नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नक्कीच प्रेरित करत राहतील.